अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यामध्ये धनवान बनण्यासाठी, श्रीमंतीचे योग आपल्या नशिबात जुळून येण्यासाठी, घरामध्ये आणि आपल्या आयुष्यात असलेले जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपण्यासाठी, घरातील गरिबी कुठेतरी कमी होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, उपाय जो आहे तो अत्यंत सोपा आहे, मात्र तुमच्या आयुष्यात तुम्हाला लाखो पटीने लाभ देणार आहे। तुम्हाला गोमातेला म्हणजे तुम्हाला गाय मातेला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे, जी वस्तू जर तुम्ही गोमातेला 21 दिवस खाऊ घातली तर तुम्हाला मी 1001% सांगते, तुमच्या घरात कितीही दारिद्र्य असेल, तुमच्या घरात कितीही गरिबी असेल, त्या गरिबीचाही नाश होईल आणि जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्यही संपत जाईल। खरं तर गोमाता, जिला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, जिच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे। खरं तर आपल्याला एकत्रित 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळवणं खूप अशक्य आहे किंवा त्यांची सेवा करणंही खूप अशक्य आहे, मात्र गोमातेची सेवा करून आपण त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो। बघा, मनोभावे मनापासून जर आपण गोमातेची सेवा केली ना तर आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असणारं सर्व शक्य होतं। 33 कोटी देवांचा आशीर्वादही मिळतो, नशीबही बदलतं, इच्छित मनोकामनाही पूर्ण होते आणि आपल्या घरामध्ये जर कोणाला खूप जास्त काही आजार असेल, काही बाधा जडलेली असेल तर त्या रोगातून आणि त्या आजारपणातूनही आपल्याला मुक्तता मिळते। बघा, गोमातेची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आयुष्यात एकदा का होईना आपण आपल्याला गोमातेची सेवा ही करायलाच हवी। जे लोक करत आहेत त्यांना त्याचं पुण्य मिळत आहे किंवा जे लोक करत आहेत त्यांना त्यांचं महत्त्वही माहिती आहे। आता जरी आपल्याला सेवा करणं शक्य नसेल की ताई आम्ही सिटीमध्ये राहतो, आता आम्ही कुठे गोमाता आणणार किंवा आता आम्ही कशी तिची सेवा करणार, पण जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्याने फक्त 21 दिवस तुमच्या आयुष्यामध्ये, फक्त 21 दिवस हा उपाय करा। 21 दिवसांमध्ये तुम्हाला संपूर्ण गोमातेची सेवा केल्याचं पुण्यही लाभेल, जे काही तुमचं दुर्भाग्य चालू आहे ते भाग्यात बदलेल, तुमचे नशीब बदलतील, तुमचे दिवस जे आहेत ना ते पालटायला लागतील। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। मी सगळं काही व्यवस्थित तुम्हाला पुढे सांगणार आहे, फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आता उपाय कोणी करायचा? ज्यांचे नशीब काही केल्या बदलत नाहीयेत, कितीही कष्ट आणि मेहनत करून नशिबाची साथ मिळत नाहीये, कितीही घरामध्ये म्हणजे कितीही घरामध्ये सुख समाधान आणण्यासाठी प्रयत्न केले तरी घरामध्ये सुख येत नाहीये, तर त्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करा। या उपायाने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल, तुमचं जे भाग्य आहे ते भाग्य बदलेल, तुमच्या कष्टांना मेहनतीला नशिबाची साथ मिळेल, तुमच्या घरात कुणी कितीही आजारी असेल किंवा एकच व्यक्ती सतत आजारी असेल त्याचा आजार पण दूर होईल आणि तुमचे जे दिवस आहेत ना ते दिवस बदलतील। आता काय करायचं ते सगळ्यात अगोदर सांगते, ज्यांच्याही घरामध्ये आजारपण हटत नाहीये। मग एक वेळेस आमच्याही घरात असं होतं की एक अख्खा वर्षभर घरातील प्रत्येक व्यक्ती आजारी असायचा, अख्खा वर्ष। असं एकदा तरी अशी सिच्युएशन किंवा एकदा तरी अशी कंडिशन येते की 1 वर्ष 2 वर्ष घरात सतत आजारपण चालू राहतं। जर तुमच्या घरामध्ये असं काही आजारपण असेल, घरामध्ये काही बाधा आहे असं वाटत असेल, घर कोणीतरी बांधलेलं आहे किंवा लक्ष्मी कोणीतरी बांधलेली आहे, जर असं काही तुम्हाला वाटत असेल किंवा जाणवत असेल तर काय करायचं, आपण ज्या गोमाते कुठल्याही तुमच्या गोशाळेमध्ये किंवा घराच्या शेजारी पाजारी कुठेही गाय माता असेल तर तिच्या जवळ जायचं आणि तिच्या मानेला हात लावायचा। लक्षात ठेवा, जर गाय मारणारी वगैरे असेल, कारण की ओळख नसल्यामुळे चुकून लात वगैरे लागू शकते, तर जे लोक तिला पाळतात त्यांना सोबत घेऊनच हा उपाय करा। आपल्याला आपला उजवा जो हात आहे तो तिच्या मानेवरून असा फिरवायचा आहे आणि मानेवरून फिरवत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिला व्यक्त करायची आहे। त्याचबरोबर ओम ह्रीं श्रीं गोमातेय विघ्नाय स्वाहा, ओम ह्रीं श्रीं गोमातेय विघ्नाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणत राहायचा आहे। शिवाय मानेवरून
11 वेळा तुम्ही हात फिरू शकतात, 21 वेळा फिरू शकतात. त्याच्यानंतर गोमातेची जी पाठ असते तर त्या पाठीवरूनही तुम्हाला हा हात फिरवायचा आहे. याने तुमच्या हाताच्या ज्या रेषा आहेत ना त्या पण बदलतील. तुमच्या हाताच्या ज्या रेषा म्हणजे जे दुर्भाग्य आहे, तुमच्या हातात जे दुर्भाग्य आहे ते भाग्यात बदलेल. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुटायला लागतील आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ठीक आहे. याच्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला सांगते की कितीही काही केलं तरी घरात पैसा येत नसेल, घरात आर्थिक तंगी खूप झाली असेल, कर्जाचा डोंगर खूप वाढला असेल, किती पण काही केलं तरी नशीब साथ देत नसेल, ज्याला आपण म्हणतो की माझ्याच नशिबात काय वाढून ठेवले, माझंच नशीब काय इतकं फुटकं, माझ्याच नशीब, आपण म्हणतो बघा बोलता बोलता सहज म्हणतो की माझेच नशीब खराब आहेत. जेव्हा आपण खूप थकतो ना सहन करून करून, तेव्हा आपण ज्योतिषांकडे ब्राह्मणांकडे जातो आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो ना तेव्हा ते आपले हात बघतात, ते आपले हात असे दाखवायला सांगतात, त्या रेषा बघून सांगतात की तुमची ही रेष जी आहे ना ती थोडी अशी आहे किंवा तुमच्या या रेषेवरती तुमचं दुर्भाग्य दिलेलं आहे. म्हणजे आपल्या हाताच्या रेषा आपलं भाग्य ठरवत असतात. बघा, याच हाताने तुम्हाला गोमातेजवळ हा उपाय करायचा आहे. काय करायचं तर तुम्हाला एक चपाती बनवायची, म्हणजे चपाती रोटी, पहिली रोटी. जेव्हा सकाळी उठाल, अंघोळ स्नान स्वच्छ झालं की त्याच्यानंतर पहिली रोटी बनवायची. रोटी बनवल्यानंतर म्हणजे गव्हाचं पीठ फक्त घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं, म्हणून त्याची पोळी बनवायची. ठीक आहे. ही पोळी बनवून झाली की त्याच्यावरती शुद्ध तूप घालायचं. शुद्ध तूप घालून झालं की त्याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि उखडलेली एक मूठभर चण्याची डाळ ठेवायची. ठीक आहे. ह्या वस्तू त्या पोळीवरती ठेवायच्या आणि ही पोळी आपल्या दोनही हातांमध्ये घेऊन ती गोमातेजवळ तिला खाऊ घालायची. खाऊ घालत असताना तुम्हाला मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. शिवाय तिची जी जीभ आहे, तिची जी लाळ आहे ती आपल्या या हातांना स्पर्श झाली पाहिजे अशा पद्धतीने ती पकडायची आहे, जेणेकरून तिची लाळ आपल्या हाताला लागेल किंवा तिची जीभ आपल्या हाताला लागेल आणि आपल्या बिघडलेल्या ह्या ज्या रेषा आहेत त्या रेषा व्यवस्थित होतील. आपलं बिघडलेलं जे दुर्भाग्य आहे ते भाग्यात बदलून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक तिसरा उपाय सांगते. ज्यांच्याही आयुष्यात खूप कठीण इच्छा आहेत, कितीही काही केलं तरी इच्छा पूर्ण होत नाही, वर्षानुवर्षांपासून इच्छा पूर्ण आहेत, नोकरी असेल, प्रमोशन असेल, स्वतःचं घर होण्यासाठी असेल, विवाह जुळण्यासाठी असेल, कुठलीही एखादी इच्छा, तर त्या इच्छेसाठी तुम्हाला काय करायचं आहे, हिरवा चारा. तुम्हाला एक मूठभर हिरवा चारा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला 21 दुर्व्यांची जुडी घ्यायची. एक हिरव्या चाऱ्याची जुडी आणि त्याच्यासोबत 21 दुर्व्याची जुडी. या दोनही गोष्टी ज्या आहेत यावरती तुम्हाला थोडंसं तूप ओतायचं, म्हणजे थोडंसं तूप स्प्रेड केलं तरी चालेल. तुम्हाला हिरव्या चाऱ्यावरती आणि त्या दुर्व्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचं आहे. खाऊ घालत असताना इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गोमातेला प्रार्थना करायची आहे. तीनही जे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत, तीनही उपाय, पहिला म्हणजे मानेवरून आणि पाठीवरून हात फिरवायचा, तोही 21 दिवस करायचा आहे. दुसरा उपाय पोळीचा जो सांगितलेला आहे तोही सलग 21 दिवस करायचा आहे आणि तिसरा हा चाऱ्याचा उपाय सांगितलेला आहे तोही सलग 21 दिवस करायचा आहे. 21 दिवसांच्या आत तुमचं नाही भाग्य बदललं तर मला सांगा. कितीही कठीण इच्छा जी असेल तुमची ती पूर्ण नाही झाली तर तुम्ही मला सांगा. जो उपाय मी स्वतः 21 दिवस केलेला आहे तोच उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. असंख्य लोकांना जो उपाय मी ऑलरेडी सांगितलेला आहे आणि प्रत्येकाचा रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, सगळ्यांनी नक्कीच करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.